नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर असणार आहे. कारण की आज मे महिन्याचे जे ₹1500 ना, हे जवळ-जवळ 100% लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. हो, कारण की आपल्याला जी-आरमध्ये सांगितले होते की 12 ते 15 जून रोजी खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार होते. परंतु आपल्याला माहितीच आहे की 12ला सुद्धा इथे पैसे जमा झालेले नाही. त्यानंतर 13 तारखेला सुद्धा इथे जमा झाले नाही आणि 14 तारखेचा रविवार असल्यामुळे ते सुद्धा काही इथे शक्य झाले नाही. परंतु आज 15 जून सोमवार असल्यामुळे आज कुठल्याही प्रकारचा सुट्टीचा वार या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती 100% इथे मे महिन्याचे जे ₹1500 ना, हे पात्र बहिणींच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. कारण की आपण जी-आर सुद्धा इथे बघितला असेल की हा जो जी-आर आहे ना, हा 10 जून रोजी इथे प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये स्पष्ट इथे करण्यात आलेलं आहे की याचा जो निधी आहे ना, हा निधी 344 कोटी मे महिन्याच्या हप्त्यासाठी इथे मंजूर करण्यात आलेला आहे. महिला आणि बालविकास विभागाकडे हा जो निधी आहे ना, हा इथे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचे इथे टेन्शन घ्यायचं काम या ठिकाणी राहिलेलं नाही. कारण की जे पैसे आहे ना, ते आता सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. आज सकाळी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना इथे जे पैसे आहे ना, हे जमा झालेले आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला लाडकी बहिणीचे हप्ते इथे जमा होतो, त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एस-एम-एस येत नाही. आपल्या अकाउंटवर डायरेक्टली जे ₹1500 ना, हे जमा होत असतात. त्यामुळे आपल्याला मेसेजच्या भरोश्यावर बसायचं नाही. डायरेक्टली काय करायचं की आपल्याला बँकेत जायचं आहे. तिथे आपल्याला पैसे जमा झाले का, ते इथे बघायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची 31 एप्रिल 2026 रोजी दुरुस्ती चालू होती, या तारखेपर्यंत त्यांचं काय? तर त्यांचे जे पेंडिंग हप्ते आहे ना, म्हणजे त्यांचे पेंडिंग हप्ते फेब्रुवारीपासून त्यांना हप्ते आले नाही. तर त्यांच्याबद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. त्यांना सुद्धा आता फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यंत त्यांचे जे पैसे थकलेले आहेत, ते त्यांना तुम्ही पात्र झाल्यानंतर, तुमची पडताळणी झाल्यानंतर ते सुद्धा त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. या ठिकाणी हे लक्षात घेणं आता खूप गरजेचं आहे. तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले का? ते एकदा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी येत आहे. लाडक्या बहिणींना इथे दणका भेटलेला आहे. राज्यातील या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 33,000 ज्या लाडक्या बहिणी आहे ना, या कायमच्या या ठिकाणी अपात्र इथे करण्यात आलेला आहे. होय, तुम्ही खरं ऐकलेलं आहे, की जे बहिणी आहे ना, या आता खूप साऱ्या लाडक्या बहिणी इथे अपात्र इथे झालेल्या आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून ही बातमी येत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी इथे अपात्र झालेल्या आहेत. त्या अपात्रतेचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये की त्यांची के-वाय-सी चुकीची झालेली असेल किंवा त्यांनी उत्पन्नाचे खोटे दाखले दिले असेल किंवा ते आयकर भरत आहे, परंतु त्यांनी ते चुकीची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे. अशा सुद्धा लाडक्या बहिणीच्या आहे ना, तिथे अपात्र इथे करण्यात आलेल्या आहे. हे सुद्धा इथे लक्षात घेणे इथे गरजेचं आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल सुद्धा लाडकी बहीण आपल्याला विचारत आहे. परंतु ई-के-वाय-सी बद्दल ज्या लाडकी बहिणी ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांच्याबद्दल सुद्धा अजून कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अपडेट्स या ठिकाणी आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला सध्या जो आहे ना, इथे वेट करणं इथे अपेक्षित आहे. त्यानंतर जर तुम्हाला दिवसभरातून कुठल्याही प्रकारे जर लाडकी बहिणीचे मे महिन्याचे जर ₹1500 तुमच्या अकाउंटवरती जर जमा झाले, तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, की आम्हाला ₹1500 जमा झाले म्हणून, जेणेकरून आम्हाला कळेल की किती लाडकी बहिणींना पैसे जे आहे ना, हे जमा झालेले आहेत. तर अशाच प्रकारे भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.